मंडळी आपण बनवणार आहोत चीज पास्ता हे पॅकेटमधले पास्ता असू द्यात किंवा दूधमधले असू द्यात, खूप टेस्टी आणि सॉफ्टवाला पास्ता खूप छान. लहान मुलांना पण खूप आवडतो. पास्ता म्हणलं की आपण मैदा म्हणतो, पण लहान मुलं खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. बरं असला भारी होतो ना, एकदा करून पहा. पॅकेटमधला पास्ता असू द्यात किंवा दूधवाला पास्ता असू द्यात, त्यामध्ये खडे आहेत का ते पहिलं बघून घ्यायचं. नंतर पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे आपल्याला. पाण्यामध्ये उकळून घेताना पाणी भरपूर टाकायचं आहे. भरपूर म्हणजे खूप पण नाही पाणी टाकायचं. त्यामध्ये असं दिसलं पाहिजे वरती एक बोट लेअर दिसलं पाहिजे. कुकर लावतो आपण तसं पाणी दिसलं पाहिजे त्यामध्ये. आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. त्यामध्ये मीठ टाकलं उकळताना की टेस्ट आणि व्यवस्थित होऊन जातं. वरून मीठ कमी टाकलं तरी चालतं. त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं उकळताना आणि असं मिक्स करून घ्यायचं मस्त. आणि छान उकळीपर्यंत आपण त्यामध्ये साहित्य काय काय टाकणार आहोत ते दाखवते. कांदा कट करून घ्यायचा, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो असं कट करून घ्यायचं सगळं. त्यानंतर हे खूप छान असं उकळलं जात आहे, तोपर्यंत आपण कट करून घ्यायचं. मस्त उकळून झालेत छानसे असे, छान असे उकळून मस्त बाउलमध्ये काढून ठेवायचं. आणि हे जे साहित्य कट करून घेतलेलं आहे ते एक एक करून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. कांदा, कढीपत्ता, जिरे आणि मिरची, कट केलेली मिरची मस्त लाल परतून घ्यायचं. कढीपत्ता सगळं असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये चीज टाकायचं. त्यामध्ये मीठ टाकूया आपण, मीठ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पास्ता मसाला. पास्ता म्हणलं की पास्ता मसाला असायलाच हवा. भरपूर पास्ता मसाला टाकायचा. वरून टाकला तर छान लागतोय तो अजून. याला असं मिक्स करून घ्यायचं मस्त. आपला पास्ता असा सॉफ्ट आणि टेस्टी ऑलमोस्ट तयार आहे. असा बनवा आणि नक्की खा आणि कमेंट लाईक करायला विसरू नका. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. एवढा टेस्टी झाला नाही आहे मी. वा 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 झाला. खूप छान, मस्त वा वा.